अशोक खरात मानवी मुखवट्यांच्या आड दडलेला वासनांध असा सैतान कॅप्टन म्हणून घेणाऱ्या या विकृताची SIT कडून सध्या कसून चौकशी सुरू आहे। आणि या चौकशीच्या दरम्यान अशोक खरात स्वतःच्या बचावासाठी पोलिसांना देत असलेली माहिती ही नुसती धक्कादायक नाही तर संतापजनक देखील आहे। काय आहे ही माहिती जाणून घेऊया। रिमोटवर रबराचा साप चालवून भक्तांमध्ये दैवी शक्तीची दहशत निर्माण करणारा अशोक खरात। बाजारात ज्याच्यासाठी कुणी 10 रुपये सुद्धा मोजणार नाही ते चिंचोके 1-1 लाखाला विकणारा अशोक खरात। 100-200च्या मधाच्या बाटलीसाठी 9 लाख रुपये उकळणारा अशोक खरात। ब्लॅकमेलिंग करून महिलांचं लैंगिक शोषण करणारा अशोक खरात। एका भोंदू बाबामध्ये किती विकृती दडल्या होत्या त्याचीच ही यादी आहे। मात्र तुरुंगाच्या 4 भिंतींच्या आड गेल्यानंतर त्याचं भलतंच रूप समोर आलंय। पोलीस चौकशी दरम्यान खरात करत असलेले दावे ऐकून कुणीही चक्रावून जाईल। तसंच त्याच्याबद्दलचा संताप 200 पटीनं वाढेल। महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी स्वतःचा बचाव करताना अशोक खरात म्हणाला, मी महिलांसोबत जे काही केलं तो एका विधीचाच भाग होता। मी कुणावरही जबरदस्ती केली नाही। मी ज्यांचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले। माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला। यापुढे मी फक्त आणि फक्त माझ्या मेंदूचंच ऐकणार। अशोक खरातनं निर्दोष असल्याचा कितीही आवांडला तरी त्यानं केलेल्या दुष्कृत्याचे पुरावे समोर आलेत। तसंच त्याच्या विरोधात दाखल होणाऱ्या तक्रारींची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे। भोंदू अशोक खरात विरोधात तक्रारींचा ओघ वाढतच चालला आहे। SITने उपलब्ध करून दिलेल्या हेल्पलाईनवर 100हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, ज्यात नाशिक, पुणे, अहिल्यानगर मधील महिलांचा सर्वाधिक समावेश आहे। अशोक खरातनं कशा प्रकारे अत्याचार केला याचा पाढाच या तक्रारींमध्ये वाचण्यात आलेला आहे। याचबरोबर अशोक खरातची पोलखोल करण्यासाठी देखील SITला फोन येत आहेत। 50 रुपयांचे खडे अशोक खरातनं लाखोंना विकल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। एक गोष्ट निश्चितपणे मी सांगतो की या प्रकरणामध्ये कोणालाच सोडण्याचं कारण नाही आहे। अतिशय डीप आम्ही जातो। अनेक नवीन गोष्टी लक्षात येत आहेत। अजून काही FIR येत्या काळामध्ये होण्याची शक्यता आहे। काही विक्टिम्स अजून पुढे येत आहेत, काही महिला पुढे येत आहेत। याच्या व्यतिरिक्त काही लोक आर्थिक फसवणूक झाली म्हणून देखील पुढे येत आहेत। त्यांचेही FIR हे लवकरच आपल्याला पाहायला मिळतील। अशोक खरात उर्फ कॅप्टन विरोधात आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे। 1.5 वर्षांपूर्वी याच अशोक खरातला अर्धांगवायूचा झटका आल्याची माहिती मिळते। कामोत्तेजक औषधांच्या अतिसेवनामुळे त्याची प्रकृती बिघडली होती असा प्राथमिक अंदाज आहे। वगैरे जे तुमचं रक्तवाहिनी असते, जे तुमचं ब्लड पाईप असतं, त्याच्यामध्ये रक्ताच्या फ्लोला, रक्ताच्या दबावाला फास्ट करतं आणि रक्त पुरवठा तुमच्या विविध रक्तवाहिन्यांमध्ये वाढवतं। अशा केसमध्ये जर तुम्हाला अगोदरपासून काही त्रास असेल, म्हणजे रक्तदाब असेल किंवा दुसरं कुठलंही आजार असेल, तर रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर, BP तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये खूप वाढून जातं। आणि सिव्हिअर केसेसमध्ये असं जर तुमच्या मेंदूमध्ये घडलं तर जे आपण म्हणतो स्ट्रोक येऊन लकवा येऊ शकतो, लकवा मारू शकतो पेशंटला, पॅरालिसिस होऊ शकतो। उपचारांचा खर्च सुद्धा या ठगसेनानं भक्तांकडनं करवून घेतल्याचं समजतंय। अमेरिका आणि परदेशातल्या इतर हॉस्पिटल्समध्ये अशोक खरातनं उपचार केले होते आणि त्याचा खर्च पुण्याचे व्यावसायिक राजेंद्र जासूद यांना करायला लावलेला। त्यामुळे भोंदू मांत्रिक अशोक खरातनं अर्धांगवायूवरचे उपचार परदेशात केले होते का हाही सवाल उपस्थित झालाय। अशोक खरातनं केलेल्या गुन्ह्याचं स्वरूप पाहता त्याची HIV टेस्ट करण्यात आली आहे। ही टेस्ट निगेटिव्ह आली आहे। अशोक खरातची HIV टेस्ट करावी अशी मागणी विधानसभेत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील केली होती। या अशोक खरातचा मोबाईल पुढील तपासासाठी सायबर विभागाकडे सोपवण्यात आलाय। अशोक खरातच्या मोबाईलमधला डेटा रिकव्हर करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत। हा डेटा मिळाल्यानंतर फक्त अशोक खरातच नव्हे तर अनेक बड्या धेंडांचं आजवर समोर न आलेलं गुपित उजेडात येणार आहे। पाहूया विकृत कॅप्टनचा मोबाईल कुणाकुणाची पोलखोल करतोय ते। शुभम बोडकेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।